आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शक्तीची पण एक लिमिट असते. त्या अंजलीने मला आणि वरुणला अक्षरशः मूर्ख बनवले. केवळ त्या देवान जागीरदारला भेटण्यासाठी तिने स्कॉलरशिपचं नाटक रचलं. आणि तुला काय वाटतं ती अल्लड आहे? नाही आई. आई, आपल्याला एखादी गोष्ट सुचली की आपण लगेच करून बसतो. पण हा अशातला प्रकार नाहीये. तिने हे सगळं प्री प्लॅनिंगने केलंय. अजाणतेपणाने तिच्याकडून हे चुकून झालं असतं तर कदाचित मी तिला माफही केलं असतं. पण तिने हे सगळं मुद्दाम आणि जाणून बुजून केलंय. त्यामुळे मी तिला कधीच माफ नाही करू शकत. कधीच नाही. आणि नोकरी करून आम्हीचं कर्ज फेडतेच आहे ना. तू सुद्धा घरातली सगळी कामं करतेस. अजून काय करायला पाहिजे आपण? पण आता फक्त मामासाठी आपल्याला. आई, मामासाठी आपण किती दिवस शांत बसायचं आणि किती दिवस हे सहन करत राहायचं तूच सांग. दारोकडच. हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. हे काय, तुम्ही दोघे झोपले नाहीत अजून? अरे झोपणारच होतो बघा. आई, तुला सांगतो, आज देवळामध्ये भजन इतकं सुरेख झालं ना बुवांचं. वा वा वा. हो ना, कळतंय तुझ्या आवाजावरून. या भजनांची आणि अभंगांची गोडी लागली म्हणून, नाहीतर माझ्या आयुष्यातले कटू अनुभव मी कसे पचवले असते माहित नाही. मामा, आय एम सॉरी. तू का सॉरी बाळा? अंजलीवर मी आज चिडले. माझ्यामुळं घरातलं सगळं वातावरण बिघडलं. आणि या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय ना हे समजू शकते मी. वेगळी आहेस का तू? आणि हे बघ, तू ठरवलंस ना तरी सुद्धा तू कोणालाही त्रास देऊ शकत नाहीस. उलट या घरामध्ये जे काही चैतन्य आहे ना ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच आहे. अंजली आणि ललिता यांना कसं आणि काय समजावून सांगायचं? देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. या दोघींचं तसं आहे. या ज्या पद्धतीने आता वागतायत ना त्याचे भोग यांना भोगावे लागणारच आहेत. बर, ते सगळं जाऊ देत. बाळा, तू सगळं विसरण्याचा प्रयत्न कर. आणि तू एक काम करशील, आता जरा घसा खवखवतोय, थोडं गरम पाणी करून आणतेस? हो, लगेच आणते. मायलेकींचा रडण्याचा कार्यक्रम झालेला दिसतोय. नाही रे मधू, जरा तिला समजवता माझे डोळे भरून आले इतकेच. आई, अगं तिला काय समजावून सांगणार तू? किती समंजस आहे ती पोर. तिला खरं समजण्याची गरज आहे ना. तिच्या पुढे कितीही डोकं आपटा, पालथ्या घड्यावर पाणी. ती अंजली कशीही वागते आणि ललिता तिला पाठीशी घालते. यामध्ये कधी बदल होईल असं मला नाही वाटत. मधू, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. आई, अगं प्रश्न मला त्रास होण्याचा नाहीच आहे. जे आहे जसं आहे तसं मला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. हे माझे भोग आहेत आणि हे मी माझ्या मनाने मान्यही केलेलं आहे. ताई, हे जे काही आहे जसं आहे ते मला भोगावंच लागणार आहे ही मनाची तयारी केली मी.
पण हा त्रास सईच्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतं मला. खरंय रे, इतकी गुणी पोरे बघ माझी. असं वाटतं आता तिच्या आयुष्यात फक्त आनंद असायला हवा आणि प्रेम करणारी माणसं असायला हवी. येणार, तिच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आणि तिच्यावर प्रेम करणारी माणसंही तिला मिळणार. मधू, तुलाही तेच वाटतंय जे मला वाटतंय? होय ताई, आपण आता सईच्या लग्नाची घाई करायला पाहिजे, म्हणजे तिची ह्या सगळ्या त्रासातून सुटकावी. अरे पण तू बघतोस ना, लग्नाचा विषय काढला की कशी चिडते ती. हे बघ ताई, तू आता सईला काहीच बोलू नकोस. आपण तिच्यासाठी एक छान मुलगा शोधूयात आणि तिच्या समोर उभा करूया. मग काय करेल ती? मग मी उद्याच जातो आणि गुरुजींना सईची पत्रिका दाखवतो. अगं खूप प्रसिद्ध गुरुजी आहेत ते, आणि मला खात्री आहे ते तिच्यासाठी उत्तम स्थळ शोधतील. मी तर म्हणतो तूही चल ना माझ्या बरोबर, आपण उद्याच जाऊयात त्यांच्याकडे. काय, कुठे जाताय तुम्ही? बाजूला ते समर्थनगर आहे ना, तिथे एक डॉक्टर आहेत, ते दम्यावरती चांगलं औषध देतात. म्हणून मी ताईला म्हणत होतो की उद्या आपण त्यांच्याकडे जाऊया. अरे मामा, पण आपले डॉक्टर सुद्धा चांगले आहेत ना. ते आहेतच चांगले, आणि ताई पण म्हणाली की सध्या तिला बरं वाटतंय म्हणून, नंतर कधी गरज पडली तर नंतर जाऊ. आता खूप रात्र झाली, तुम्ही दोघी झोपा आता. सई, चल झोप आता, नको जास्त विचार करू. आई, ते राहू दे, तू आधी चहा घे. धर. अगं कुठं काय करतेय? कोथिंबीर तर निवडती. पोहे तूच केलेस की नाही? अगं आई, तू आधी चहा घे, नाहीतर तो थंड होईल. हो घेते, मधूला दे चहा. हो, पण तू आधी चहा घे, नाहीतर थंड होईल. हो घेते. सई शाळेमध्ये गेली की आपण लगेच निघूया. काय? कुठे? अगं कुठे काय ताई, असं काय करतेस? काल बोलणं झालं ना आपलं, गुरुजींकडे जायचंय ना तिची पत्रिका घेऊन, स्थळ बघायचंय ना तिच्यासाठी. मग आई, तुझ्या या शिक्षक लेखीला ना प्रचंड प्रश्न पडतात. शाळेमध्ये सुद्धा मुलांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. मामा, तुला बँकेत जायचंय ना? मग बँक त्या साईडला आहे. तुम्ही दोघं इकडे कुठे चाललाय? नाही, काय झालं मला त्या एका माझा एक क्लायंट आहे ना तिकडे, त्याला पॉलिसीच काम सांगायचं होतं. ते करणार आणि मग तिथून परस्पर बँकेत जाणार. हो, तू आम्ही पण जातो. निघू आम्ही. तुला उशीर होतोय, तुला लवकर जा, उशीर होतोय तुला. हो, आणि आई काळजी घे. हा, व्यवस्थित. मी आहे ना, तू नको काळजी कर. तू निघ. चालेल. हो हो. गाडी काढ, गाडी काढ. हा. हो. मी देऊ का लावून? नाही की मामा, ठीक आहे, एवढी का घाई करतोस? निघते जा, ना. जा. सावकाश जा बाळा. लवकर जा. अच्छा, अच्छा. हा.
काय रे मधू, जर हिला कळलं आपण हिच्या लग्नाचा विचार करतोय तर आपलं काय खरं नाही बाबा. ना ही त्या शाळेतल्या मुलांची सोडून आपलीच शाळा घ्यायची. नाहीतर काय. तर ते आपण गुरुजींकडे जाऊ, ते वाट बघत असतील. हो चल चल. देवा, तुला आता हे सगळं कळल्यावर सुद्धा इतका शांत तू कसा काय राहू शकतोस? मग मी काय करायला हवं जानू? तू 30 वर्षाचा होण्याच्या आधी तुझं लग्न व्हायला हवं, नाहीतर तुझा मुलगा अल्पायुषी आहे. देवांशने त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे. नाहीतर तुझ्या त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्याला धोका आहे. बरोबर? मग तुझा विश्वास नाहीये गुरुजींनी केलेल्या भाकितावर? देवांश, हे बघ, खरं तर या सगळ्या गोष्टींवर माझाही विश्वास नाही, अजिबात नाही. पण आपण ही गोष्ट लाईटली घेता कामा नये. उगाच विषाची परीक्षा कशाला घ्यायची? गाईज रिलॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल मी हे सगळं लाईटली अजिबात घेत नाही आणि मी शांत आहे कारण माझा तुम्हा दोघींवर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे तुम्ही दोघी माझ्या बरोबर काही चुकीचं घडूच देणार नाही. पण मी का टेन्शन घेऊ? काय होणार आहे त्याने? तुम्ही दोघी आहात ना माझ्या बॉडीगार्ड. अँड आय एम शुअर एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. इट हॅज टू बी. कारण तुझ्या लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली. हे बघ, तुझ्या आयुष्यात अशी मुलगी आणेन ना मी, जी तुझ्या लाईफ मध्ये, तुझ्या करिअर मध्ये तुला पुढे पुढे घेऊन जाईल, तुला मागे खेचणार नाही. बरं, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे, सो एक्सक्यूज मी. जानू, अरे बाबा तू का टेन्शन घेतेस? नको ना प्लीज. तुला आता नाही कळणार. तुला तुझं मूल होईल ना तेव्हा कळेल की आपल्या मुलावर जर काही संकट असेल तर कसं वाटतं ते. सिरियसली मूल? तू हसतोयस? हस ना, हस तू, कर माझी चेष्टा. जरा सुद्धा गांभीर्य ठेवू नकोस तू. अरे नाही, तू असं कर ना, तू नकोच करूस लग्न. कशाला करतोस? जाऊ दे, नकोच करू. अजिबात ऐकू नकोस जानू, माझं. अगं रिलॅक्स. मी असं म्हणालो का की मला लग्नच करायचं नाही? म्हणालो का असं? मी फक्त इतकंच म्हणतोय की मला माहितीये तू आणि आई माझ्याकरता योग्य ती मुलगी शोधून आणणार. मग आय नो. आणि जानू, मला हे सुद्धा माहितीये की माणसाला आयुष्यात सोबत लागतेच. समजते ना तुला बाळा? ऑफकोर्स समजतंय. आणि या बाबतीत बाबा खूप लकी आहेत. सिरियसली, आय मीन त्यांच्या आयुष्यात एक नाही, डबल लेडी लक. एक तू आणि एक त्यांची बहीण. आईने त्यांना बिझनेस मध्ये सपोर्ट केला आणि तू घरी. सिरियसली जानू, त्यांच्या इतक्या कठीण काळात तू त्यांना मोराल सपोर्ट केलास म्हणून ते सावरू शकले. आणि अशीच एक मुलगी माझ्या आयुष्यात या असं तुला वाटतं? हे कळलंय मला. त्यामुळे आपण का टेन्शन घेतोय? तुझे ते गुरुजी काय म्हणाले?
ती जी कोणी मुलगी आहे ती स्वतःहून माझ्या आयुष्यात येईल, बरोबर? हो. मग आपण रिलॅक्स राहूयात ना. योग्य वेळ आली की योग्य ती मुलगी माझ्या आयुष्यात आपोआप येईल. रिलॅक्स. आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला, यावरून एक कळलं की मी जे केलंय त्याचा तुला खूप राग आलाय. म्हणजे मॅडम मध्ये थोडेफार कोणा इमोशन आहेत म्हणायचं नाही का. मी फसवलं म्हणून तू दुखावलीस ना, तसंच तू दुखावलंस मला आणि वरुणला. दुसऱ्याने आपल्या भावनांचा विचार करावा असं जर वाटत असेल ना तुला, तर तू सुद्धा दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत जा अंजली. अगं, सख्खी नसलो तरी आपण भावंड आहोतच ना. एकत्र लहानाचे मोठे झालोय आपण. मग आमच्याबद्दल जरा सुद्धा प्रेम नाहीये तुझ्या मनात? अंजली, तुझं चांगलं व्हावं ना असंच वाटतं आम्हाला नेहमी. कदाचित तुला आता माझे बोलणं खोटं वाटेल, पण आजपर्यंत मी नेहमी देवाला हीच प्रार्थना करत आली आहे की माझ्या बहिणीचं चांगलं होऊ दे, तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. पण तुला आमच्या स्वप्नांची थोडी सुद्धा कदर नाही. ठीक आहे, मी तुला म्हणत नाहीये की तू आमच्या स्वप्नांसाठी आम्हाला मदत कर, पण किमान आमच्या स्वप्नांच्या आड तरी येऊ नकोस. आज जशी मोठ्या आशेने तू ऑडिशनला आली होतीस ना, अगदी तसंच मी आणि वरुण हॉस्टेलमध्ये काल आशा लावून उभे होतो. वाटलं होतं स्कॉलरशिप मिळाली तर आमच्यावरचा भार कमी होईल. पण तू आमच्या भावनांशी खेळलीस. अगं, वरुणचा चेहरा पडला होता अक्षरशः. मला खूप वाईट वाटलं होतं. अंजली, तुला माहितीये वरुणला स्कॉलरशिप मिळावी यासाठी मी किती प्रयत्न करतेय, त्याचं शिक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करतेय, मामीचं कर्ज फेडता यावं यासाठी मी किती कष्ट घेते, सगळं बघतेस ना तू. मग का वागलीस असं? केवळ त्या देवांश जागीरदार सरांना भेटण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अशी वागलीस तू? हा, सांग ना. बोल, का वागलीस असं? मला उत्तर हवंय. सई, हात सोड माझा. का दुखतोय? त्रास होतोय? मलाही असाच त्रास झाला होता जेव्हा तू मयूरला लपवलं होतस. तो एवढूसा लहान जीव, त्याला तुला लपवताना काहीच कसं नाही वाटलं ग? बिचारा तो त्यावेळेस कसा असेल, काय हालत झाली असेल त्याची. तो खोलीत होता पण जीव माझा अडकला होता अंजली. आणि हे असं करताना तुला काहीच नाही वाटलं? अंजली, तुझ्या हे अशा वागण्यामुळे माझी नोकरी जायची वेळ आली होती. शाळेत मला मुलांचे पालक किती बोलले आणि हे मला फक्त तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलंय. अंजली, का वागतेस असं? आतापर्यंत तू माझ्याशी जे वागत आलीये ना, ते मी प्रत्येक वेळेस सहन केलं. अंजली, मी तुला प्रत्येक वेळेस समजून घेतलं आणि समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तुला स्वतःमध्ये जरा सुद्धा बदल करावा वाटतच नाही. पुन्हा पुन्हा तीच चूक करायची असते तुला. मला त्रास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न करतेस का? अंजली, मामांमुळे मी नेहमी शांत बसत आल्या, पण आता नाही. इथून पुढे जर अशी वागलीस ना
तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. मला हेच कळत नाहीये की तू इतकी इन्सिक्युअर कशासाठी होतीयस. इतकी घाई कशाची झालीये तुला. हे बघ अंजली, जे तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणारच आहे आणि ते तुझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. अगं आपण दोघी बहिणी आहोत, मग एकमेकींना आधार द्यायचा की एकमेकींचे पाय ओढायचे. नको ना स्पर्धा करूस माझ्याशी. आणि ह्या सगळ्याची काय गरज आहे. हे बघ, तू दिसायला खूप सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस. फक्त चांगल्या मनाने थोडे प्रयत्न केलेस ना आणि थोडे कष्ट घेतलेस ना तर तुला जे हवंय ते नक्की मिळेल. आणि राहिला प्रश्न देवांश जागीरदार सरांचा, ते जर तुझ्या नशिबात असतील ना तर ते तुला नक्कीच मिळतील. त्यासाठी असं वागायची गरज नाहीये. हे बघ, तुला वाटो किंवा न वाटो, पण तुझं नेहमी चांगलं व्हावं, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळावं ना असं मला नेहमी वाटतं. हे बघ अंजली, मी हे सगळं तुला त्रास देण्यासाठी नाही केलेलं, तुला जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून केलंय. मला माहितीये तुला माझा आता राग आलाय, पण मी आता जे काही बोललीये ना त्याचा प्लीज एकदा शांतपणे विचार कर. माझी सई खरंच खूप गुणाची हो. आता एक आई म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की तिच्या गुणांची कदर करणारा, तिला जीवापाड जपणारा आणि तिची काळजी घेणारा नवरा तिला मिळायला हवा. ताई म्हणते ते अगदी खरंय गुरुजी. अहो, एक वेळ पत्रिकेतले ग्रह त्यांची दिशा बदलतील, पण आमची सई तिचा स्वभाव कधीच बदलणार नाही. अहो, खूप उत्तम संस्कार केले ताईने मुलांवर. मोठ्यांची काळजी घेणारी, लहानांना समजून घेणारी अशी भाची आहे माझी. ती एक उत्तम सून होईल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. स्वतःच्या आधी नेहमी ती दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करते. ती सासरच्या लोकांची मनं नक्की जिंकून घेईल. धन्यवाद गुरुजी. माफ करा गुरुजी, म्हणजे तुमच्यावर अविश्वास आहे असं म्हणायचं नाही मला. म्हणजे आता तुमचा एवढा अभ्यास म्हणल्यावर खरंच हा मुलगा माझ्या लेकीच्या आयुष्यात लिहिला असेल खरा, पण ती एवढी मोठी माणसं, खर तर मला दडपणच आलंय अहो. म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय आणि ती एवढी श्रीमंत माणसं. अर्थात ते त्यांच्या तोलामोलाचं स्थळ बघतील की नाही. आणि माझी सई खूपच साधी हो, आणि एवढ्या मोठ्या घरात पाठवायचं म्हणजे मला खरंच दडपण आलंय. आई, तुमची काळजी मला कळते, पण एक लक्षात ठेवा, हे लग्न जुळवणारे आपण कोणी नाही आहोत. अहो, परमेश्वरानेच त्यांची गाठ बांधलेली आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी हे लग्न थांबवू शकणार नाही. नियती त्यांना एकामेकांसमोर आणून उभं करेलच. धन्यवाद गुरुजी. येतो आम्ही. कळवा आम्हाला. एक मिनिट. अहो काय एक मिनिट, त्या माणसाने तिथं चुकीचं पार्किंग केलंय. तुम्ही पण तुमची गाडी इथे मध्येच लावली आहे. हे बघा, मी पार्किंग केली नाहीये इथे. तुम्ही इथे काय करताय? मी काय नाही, घरी करमत नव्हता ना
मग गाडी काढली आणि आले बाहेर फिरायला. अच्छा. अहो अच्छा काय, मला कामावर जायचंय, उशीर होतोय मला. आणि तुमची गाडी अशी मध्येच का लावली तुम्ही इथे? सेम. मी पण घरी बसलो होतो, कंटाळा आला, म्हटलं काय करावं, चला कुठेतरी रस्त्याच्या मध्येच गाडी उभं करून बसावं. तेच करतोय. काय हे बघा, मला खरंच उशीर होतोय. अहो मला पण महत्वाचं काम आहे, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी, पण गाडी बघा ना इथे खड्ड्यात अडकली आहे, काय करू. बट यू डोंट वरी, मी करतो काहीतरी. 1 मिनिट द्या मला फक्त प्लीज. थांबा, मी गाडी मागे. आय हेल्प यू. हा प्लीज. सावकाश. हो. या. ओके. हो. एकच मिनिट. हो. मी फसवलं म्हणून तू दुखावलीस ना, तसंच तू दुखावलंस मला आणि वरुणला. वाटलं होतं स्कॉलरशिप मिळाली तर आमच्यावरचा भार कमी होईल, पण तू आमच्या भावनांशी खेळलीस. ये गरम गरम फूल अंजलि देख तो. क्या है, क्यों मुंह फुला रखा है, काय झाला काय तुला? राग आलाय मला. कशाला राग? देख आज माझी बाईक पण खूपच मस्त चालली, तू काय चिडलीस? दोन्ही मला तुझा किंवा तुझ्या बाईकचा राग नाही आलाय. मग कोणावर चिडलीस? रुक 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 रुक, एक सेकंड मैं बताता हूँ. तू सईवर चिडलीस ना? हो, तिच्यावरच चिडले मी. नाही, मला समजतच नाहीये मागच्या जन्मी मी कुठलं असं पाप केलं होतं की या जन्मी माझ्या आयुष्यात ती सई आलीये. एव्हरी डे ती ना काहीतरी शोधते की ज्याने मला त्रास होईल, काहीतरी आयडिया काढतेच ती. अब क्या किया उसने? आज तिने मला ऑडिशनचा प्रँक कॉल केला होता. काय मतलब उस दिन जो हमने उसके साथ प्रैंक किया था वो उसका बदला ले रही है आज? स्मार्ट. आई मीन खूपच ओव्हर स्मार्ट आहे तुझी बहीण. समल के. ती माझी बहीण नाही मानत मी तिला बहीण. फसवलंय तिला सईने मला. आज तिथे धावत पळत गेले होते माहितीये मी टोनी. तिने ना कुठल्या तरी रॅन्डम जागी बोलवलं होतं मला. तिथे मी सगळ्यांना विचारत होते इथे कुठे ऑडिशन आहे का, इथे कुठे ऑडिशन आहे का. मग नंतर कळलं की तिने स्मशानभूमी जवळ बोलवलं होतं मला. सगळे किती हसत होते माहितीये माझ्यावर. सईने ना उल्लू बनवलं मला. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अरे बेबी अब मैंने क्या किया है? काय केलं म्हणजे? तूच केलंस सगळं. तुझ्यामुळे होतंय. मोठा शायनिंग मारत फिरतोस ना. कास्टिंग डिरेक्टर आहे, मोठे मोठे फिल्म्स करतो, मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. एका तरी मूवी मध्ये कास्ट केलंस मला? नाही ना. मला एखादं चांगलं काम मिळालं असतं ना तरी असे रॅन्डम कॉल्स आल्यावर मी गेले नसते धावत पळत. आयुष्यात जी मुलगी येणार आहे ती माझ्या देवाचा जीव वाचवणार आहे. ढाल बनून येणार आहे ती त्याच्या आयुष्यात. त्या मुलीनी फक्त आयुष्यभर त्याची साथ द्यावी इतकीच अपेक्षा आहे माझी तिच्याकडून. पण भैरवीताईंना जर हे स्थळ पसंत पडलं नाही तर गोष्टी पुढे जाणारच नाही.
आई माऊली, त्यांना समजावून सांगायचं बळ मला द्या. अहो, मी आज जे वागले, भैरवीताईंना जे बोलले ते तुम्हाला अजिबात आवडलं नसेल, माहिती मला. मला माफ करा. तसं काहीही नाही. एखादी आई जसं वागेल ना तशीच तू वागलीस. आणि आई कधी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत चुकेल का? पण तू एक गोष्ट लक्षात घे की भैरवी देखील देवांशी आईच आहे आणि ती देखील सतत त्याच्या भल्याचाच विचार करते. एरवी मी त्यांच्या कुठच्याच निर्णयामध्ये कधीच बोललेले नाही, पण ह्यावेळी गोष्ट वेगळी. प्रश्न माझ्या मुलाच्या जीवाचा आहे. आज तुम्ही बघितलत ना, त्या विवाह संस्थेतली माणसं आली होती. त्यांनी इतके फोटो दाखवले त्यांना मुलींचे, पण ताईंना एकही मुलगी पसंत पडली नाही. देवानी जी मुलगी आपल्या देवांसाठी निवडली ती जर ताईंना पसंत पडली नाही तर? ते स्थळ जर आपल्या तोला मुलाचं नसलं? मग तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. अगं आपल्या इतकीच तिला देखील देवांची काळजी आहेच. आणि तुला एक गोष्ट माहितीये का की गुरुजींनी देवाला योग्य मुलगी सापडली असं सांगितलं ना, म्हणून आज भैरवी जहागीरदार देवळात गेलीत देवाचे आभार मानायला. काय काय सांगताय? मग एवढी मोठी आनंदाची बातमी आहे आणि तू टेन्शन कसलं घेतेस? हे बघ, आपल्या देवाचं भलंच होणार आणि त्या मुलीच्या रूपाने आपल्या घरामध्ये आनंदच येणार. बघच तू. तुम्ही म्हणताय अगदी तसंच होऊ दे. होणार, नको काळजी करूस तू. हे घ्या, तुमची चावी घ्या. हे काय करताय तुम्ही? म्हणजे मला खरंच असं वाटतंय का की याचा काही उपयोग होईल आपल्याला इथे ही गाडी काढायला? हे बघा प्लीज, आता तुम्ही सारखे प्रश्न विचारू नका. फक्त मी जे काही करतेय ना ते बघा. गाडीची चावी द्या. द्या आणि सर लावू द्या. तुम्ही बाजूला व्हा. काय? तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर परत चिखल उडेल तुमच्या अंगावर. ओके 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 ओके. Okay, okay, okay. Great. Great, great. Good job. Yeah, please. Oh. Wow.
नाही, यु नो व्हॉट, तुम्ही आता हे जे काही केलंय ना हे मला कधी सुचलंच नसतं. सिरियसली थँक्यू सो मच. वेलकम. अहो या आयडियाला ना जुगाड म्हणतात. जुगाड? हो, म्हणजे आम्हा मिडल क्लास लोकांना ना अगदी जन्मापासूनच जुगाड करायची सवय असते. म्हणजे नाही जमणार हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये अजिबात नसतो. म्हणजे एखादी काहीतरी आयडिया करायची आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी जुगाड करायचा. ते म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. अगदी तसंच. जननी अँड ऑल. दॅट्स ग्रेट. बट यु नो व्हॉट, तुम्ही मुळातच खूप हुशार आहात हे मला खूप आधीच कळलं होतं. चालेल, मला उशीर होतोय, मी निघू आता. आय नो, मला पण उशीर होतोय, मीटिंग आहे माझी. पण वन्स अगेन थँक्यू सो. सॉरी जरा घाण झाले. एक मिनिट थांबा, मी पाणी घेऊन येते. सॉरी, थँक्यू. ठीक आहे. सॉरी जरा तुम्हाला जास्तच त्रास देतोय. इट्स ओके. थँक्यू. रुमाल घरी विसरलो मी आज. ठीक आहे, मी माझा रुमाल घेऊन येते. आलीच. थँक्यू सो मच. माझा रुमाल द्या ना. नाही, असं नको, मी नंतर तुम्हाला धुवून देईल परत. नंतर कशासाठी? त्यासाठी परत भेटावं लागेल. तर त्यात काय हरकत आहे? नाही, नको. मग मी येईल ना तुमच्या घरी तुमचा हा रुमाल परत करायला. ओके. घरी नाही, नको सर. मागच्या वेळेस काय प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला माहितीये ना. तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप चुरू बोलत होतीस ना. तुला वाटत होतं की तू बोलतेस आणि मी गप गुमान ऐकतेय. गैरसमज. मी तुला बोलू दिलं होतं म्हणून तू बोलू शकलीस. खूप माज आहे ना तुला. एक दिवस अशी गप्प करेन ना, बस. फक्त देवांशला तुझा फोटो दाखवायचा आहे. की तो कुठूनही शोधून तुला माझ्या समोर आणून उभी करेन. नाही तुला माझे पाय धरायला लावले ना, तर नावाची पैरवी जहागीरदार नाही. आत्या, आत्या चल लवकर खाली. का? काय झालं? अगं दादा पोहोचतोय, चल. मग अशी काय करतेस? आपलं ठरलंय ना आपल्याला त्याच्या लग्नाबद्दल आणि त्या मुलीबद्दल सांगायचंय. चल खाली, सगळे वाट बघतायत. हो, तू हो पुढे, मी आलेच. लवकर या. हो आले. वाईट दिवस सुरू झाले तुझे आता. आकडे मोजायला सुरुवात कर. काय? त्या सईची एवढी हिम्मत? तुला फसवलं तिने आणि तू सुद्धा गप्पा का राहिलीस का? बोलता येत नाही घडा 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 घडा. आता जाते आणि जाब विचारते त्या पळून गेलेल्या बापाच्या पोरीला. तिचा मामा पण नाहीये ना तिची बाजू घ्यायला. चांगलं मॉम, तू तिला काहीही बोलायचं नाहीये. असं कसं बोलू नको? तिने फसवलंय तुला.
जरा शांत हो बरं. अगं शांत हो म्हणजे काय? मला अजिबात आरडाओरडा नकोय. का नाही करायचा? मला सगळ्यांना ना माझं तोंड दिसतं, मी बोललेले दिसतं. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून बोलते ना आणि म्हणून करते ना आरडाओरडा. पण नाही, तुम्हाला माझं मेलीचं तोंड दिसतं फक्त. दादा मी बोलतच नाही आता. गप्प बस. जा दाभण घेऊन आणि शिवून टाक माझं तोंड. नाही बोलत तिला त्या सईला काही. ती तुला कसंही वागवू दे, काही करू दे, फसवू दे, कुठेही स्मशानात नेऊ दे, मी बोलत नाही. गप्प बस. गप्पच राहा. शिवून घ्या सगळ्यांनी तोंड. बसा गप्प. करू दे काय करायचं ते. माय मॉम तुला कळत नाहीये, त्या एव्हरीडे कटकटीचा ना मला कंटाळा आलाय. परत तीच भांडणं होणार, मग परत तू तो जीव द्यायचा ड्रामा वगैरे करणार. अगं हे सगळं नाही वर्क होते आता मॉम. त्या सईला ना याचा काहीच फरक नाही पडत. ती तिला हवं ते आणि हवं तसंच वागते. आणि आपले पॉप्स ते पण तिचीच बाजू घेतात ना दरवेळी. जोपर्यंत ती तुझं लोन फेडत नाही तोपर्यंत मी तिला घराच्या बाहेर पण नाही काढू शकत. ते काय नाही, आता एकदाच असं काहीतरी करायला हवं ज्याने त्या सईची सगळी हवाच निघाली पाहिजे. आता फक्त मी त्या वेळेची वाट बघते जेव्हा मी त्या सईला जन्माची अत्तल घडवे. कॉंग्रॅच्युलेशन दादा. अभिनंदन. वी आर सो हॅपी फॉर यू. ब्रो कॉंग्रॅच्युलेशन. ओके 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 फाईन. आय एम सो प्राऊड ऑफ यू. वी आर सो हॅपी फॉर यू. दॅट्स ग्रेट. पण काय झालंय काय? आज आणखी कुठला अवॉर्ड वगैरे डिक्लेअर झालाय का माझ्या नावाने? हो, आयुष्यभरासाठी अवॉर्ड मिळणार आहे आता तुला. म्हणजे काय काय चाललंय काय? मला सिरियसली काहीच कळत नाहीये. आय गेस आज कुठली डील पण क्रॅक नाही केली आपण. होईल ब्रो, लवकरच डील क्रॅक होईल. काहीच प्लीज असं कोड्यात नका ना बोलू. मला सिरियसली कळत नाहीये काय चाललंय तुमचं. बोला, सांगा काय झालंय. तू आता आईला विसरणार ना? आई का असं का बोलतेस तू? माझं काही चुकलंय का? आता एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यावर तू तुझ्या आईला विसरणारच ना? नाही, कोण मुलगी? माझ्या आयुष्यात कुठलीच मुलगी नाहीये आई. अरे आत्ता नाहीये, पण लवकरच येणार आहे. म्हणजे तुझ्यासाठी योग्य मुलगी आम्हाला सापडली आहे. हो दादा, आम्ही खूप खुश आहोत तुझ्यासाठी. यू मीन तीच मुलगी जी माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्य वाढणार आहे? हो, तू चेष्टा करत होतास ना, पण गुरुजींनी सांगितलेलं अगदी तसंच झालं. तिची पत्रिका आलीये गुरुजींकडे. माझी प्रार्थना ऐकली बाई देवानी. आता कसलीच चिंता नाही मला. देवांश आयुष्यात मला जितका आनंद झाला नव्हता ना तितका आज झालाय. ब्रो, आपण ना तुझ्या लग्नाआधी तुझा प्री वेडिंग शूट करूया. व्हॉट्स ए हो दादा, आपण ना तुझं मस्त डेस्टिनेशन वेडिंग करूया का? व्हॉट्स आहे? दादा तुला कुठे जायला आवडेल? राजस्थान नको, मग गोवा हे पण नको. आपण ना